नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आपला सिलेबस सगळा चेंज झालेला आहे आणि सिलेबस चेंज झालाय म्हणून घाबरून जाऊ नका, कारण हाही सिलेबस तुम्ही जर एकदम प्रामाणिकपणे अभ्यास केला, जर कन्सेप्ट तुम्ही समजून घेतला तर हा सिलेबस देखील सोपाच आहे. ठीक आहे. आता 6वीचा पहिलाच चॅप्टर आहे 3 डायमेन्शनल शेप्स. ठीक आहे. आता पहिल्या लेसन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर भरपूर सारे त्याच्यामध्ये वस्तू दिलेल्या आहेत तुम्हाला आणि ज्या की तुम्हाला क्लासिफाय करायच्यात की 2 डायमेन्शनल कोणते आहेत आणि 3 डायमेन्शनल कोणते आहेत. आता समजून घ्या 2 डायमेन्शनल म्हणजे काय असतं. आता तुम्हाला कन्सेप्ट सांगत असताना 1 डायमेन्शनल दिलेलं आहे, 2 डायमेन्शनल दिलेलं आहे, 2 डायमेन्शनल दिलेलं आहे आणि 3 डायमेन्शनल देखील दिलेलं आहे. 1 डायमेन्शनल म्हणजे काय, एकच तुम्हाला दिलेलं असतं. एकतर तुम्हाला लाईन दिलेली असेल, यालाच आपण लेंथ म्हणतो, एकतर लेंथ दिलेली असेल किंवा ब्रीड्थ दिलेली असेल, म्हणजे लांबी आणि रुंदी यांच्यापैकी एकच तुम्हाला घटक दिलेला असेल तर त्याला 1 डायमेन्शनल म्हणायचं आहे. 2 डायमेन्शनल म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय दिलेले असते, लांबी आणि रुंदी दिलेली असते. म्हणजेच 2 डायमेन्शनल मध्ये लक्षात ठेवायचे की ज्या ज्या घटकांचा सरफेस हा तुम्हाला सपाट दिसत असेल, काय दिसत असेल तर ज्या ज्या घटकांचा, ज्या वस्तूंचा सरफेस तुम्हाला सपाट दिसत असेल त्याला तुम्ही 2D म्हणणार आहात. काय म्हणणार आहात, 2D. जसं की तुमच्याकडे पाटी असेल तर पाटीचा जो सरफेस आहे त्याला जाडी आहे का, नाही, तर पाटीचा सरफेस कसा आहे तर एकदम फ्लॅट आहे. कसा आहे, फ्लॅट आहे, म्हणून याला आपण 2D म्हणणार आहोत. ठीक आहे. नंतर आपण जर टेबल पाहिला तर टेबलचा जो वरचा भाग असतो, सपाट पृष्ठभाग, किंवा तुमचा बेंच असेल, बेंचचा जो सपाट भाग आहे त्याला देखील तुम्ही 2Dच म्हणणार आहात. आता 3D म्हणजे काय असतं, तुम्ही माचीस बॉक्स पाहिलेला असेल. आता माचीस बॉक्स कशा पद्धतीचं असतं तर आयताकृती असतं आणि त्याच्यामध्ये आणखीन एक आयत असतो. ठीक आहे. आता या शेपचं मला नाव सांगायचंय, तुम्ही मागच्या इयर मध्ये हे शिकलेले आहात. याला काय म्हणतो आपण, क्युबॉइड म्हणतो. काय म्हणतो याला, क्युबॉइड म्हणत असतो. ठीक आहे. आणि हा जो शेप आहे याला पहा, तुम्ही जर पाहिलं तर याला काय आहे, ब्रीड्थ आहे, नंतर याला काय आहे तर लेंथ आहे, आणि ही जी आहे ही काय असणार आहे तर उंची म्हणजेच हाईट असणार आहे. ही काय झाली, एच झाली. हे काय झाली, ब्रीड्थ झाली. याला ब्रीड्थ म्हणा किंवा ब्रीड्थ म्हणा, दोन्हीही चालतं. आणि ही काय झाली तुमची लेंथ. मग 2D आणि 3D मध्ये फरक कसा लक्षात ठेवायचा, याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय दिलेलं असते, एक तर लेंथ दिलेली असते आणि दुसरी काय दिलेली असते तर ब्रीड्थ दिलेली असते. म्हणजे L आणि B ज्या घटकामध्ये फक्त दोनच घटक दिलेले असतील, ज्या आकृतीमध्ये फक्त ब्रीड्थ आणि लेंथ असेल त्याला आपण 2D म्हणणार आहोत. आणि ज्या वस्तूमध्ये तुम्हाला लांबी, रुंदी, लेंथ, ब्रीड्थ आणि हाईट दिसत असेल त्याला आपण 3D म्हणणार आहोत. आय होप की या तिन्ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेल्या असतील. चला पुढे जाऊयात. आता तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे हे आपण डिटेलमध्ये पाहूयात. पहा, डायमेन्शन्स. अंडरस्टँड मध्ये काय दिलंय, 1 डायमेन्शनल शेप. 1D म्हणजे काय असतो, मग अशीच तुम्हाला सांगितलं, एक तर तुम्हाला लेंथ दिलेली असेल, लेंथ म्हणजे लांबी, लेंथ म्हणजे काय तर लांबी दिलेली असेल, किंवा तुम्हाला काय दिलेली असेल तर ब्रीड्थ दिलेली असेल. काय दिलेली असेल, ब्रीड्थ दिलेली असेल. दोघांपैकी एक काहीही दिलेलं असेल तर याला आपण काय म्हणणार आहोत, 1D म्हणणार आहोत. जसं की स्टिक आहे आपली. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. किंवा एखादी लाईन काढली तर ती लाईन काय असणार आहे आपली, 1D असणार आहे. आता 2D म्हणजे काय असणार आहे तर 2D मध्ये मगाशीच तुम्हाला सांगितलं 2 डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय स्पेस ऑन अ फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेस म्हणजे काय, ज्या ज्या वस्तूंचा तुम्हाला सरफेस फ्लॅट म्हणजेच सपाट दिसत असेल, काय दिसत असेल, सपाट दिसत असेल, फ्लॅट दिसत असेल, ते सगळे घटक, त्या सगळ्या वस्तू कशामध्ये येणार आहेत आपल्या तर 2 डायमेन्शनल शेप मध्ये येणार आहेत, म्हणजेच 2D मध्ये येणार आहेत. मग यांना काय असते तर यांना लेंथ असते आणि ब्रीड्थ असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते शेप येत असतात, त्या शेपचा तुम्हाला तक्ता दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला माहित होऊन जाईल की 2D मध्ये कोणकोणत्या आकृत्या येत असतात. मग ट्रायंगल आहे,
ट्रायंगलला जर आपण पाहिलं तर काय आहे, लेंथ आहे आणि ब्रीड्थ आहे. नंतर रेक्टँगल आहे, याचा पण सरफेस कसा आहे, फ्लॅट. याचा पण सरफेस कसा आहे, फ्लॅट आहे. काईट आहे, ऑक्टागॉन आहे, स्क्वेअर आहे, पेंटागॉन आहे, हेक्सागॉन आहे, सर्कल आहे, ओल आहे, ट्रॅपेझॉइड आहे, हेप्टोगॉन आहे, नॉनोगॉन आहे आणि डेकागॉन आहेत. हे सगळे जे तुम्ही आकृत्या पाहिल्या तर या सगळ्या जिओमेट्रिकल शेप जे आहेत त्यांचे सरफेस कसे आहेत तर फ्लॅट आहेत. मग फ्लॅट सरफेसमुळे यांना आपण काय म्हणणार आहोत तर 2D म्हणणार आहोत. चला पुढे जाऊयात. पुढचा कन्सेप्ट आहे 3 डायमेन्शनल शेप. यालाच आपण शॉर्टकट मध्ये 3D असं म्हणतो. 3D म्हणजे काय, ज्यांना हाईट दिलेली असेल, ज्यांना लेंथ दिलेला असेल आणि ज्यांना ब्रीड्थ दिलेली असेल, म्हणजेच काय जाडी. आता तुम्ही जर घरामधलं तुमच्या कपाट पाहिलं तर कपाटाला काय जाडी असते की नाही, जाडी असते, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर विड्थ म्हणणार आहोत. नंतर हाईट सुद्धा असते बघा, हाईट म्हणजे उंची, मग उंची सुद्धा असते आणि त्याची लेंथ म्हणजे हे तिन्ही बाजूने आपल्याला वाढवता कमी जास्त करता येत असतं. मग ज्या घटकाला, ज्या वस्तूला हाईट असेल, लेंथ असेल आणि विड्थ असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत तर 3D म्हणणार आहोत. म्हणजेच काय, 3 डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय प्लेस इन स्पेस. चला, आय होप की तुम्हाला या कन्सेप्ट समजलेल्या असतील. काय पाहिलं आपण तर 2D पाहिलं आणि 3D पाहिलेलं आहे. 2D मध्ये काय दिलेलं असतं, फक्त लेंथ आणि ब्रीड्थ दिलेली असते. 3D मध्ये काय दिलेलं असते, हाईट दिलेली असते, लेंथ दिलेली असते आणि ब्रीड्थ दिलेली असते. चला पुढे जाऊयात. याच्यामध्ये कोणकोणते शेप येतात हे आपण इथे घटक घेतलेले आहे, जेणेकरून तुम्हाला याच्यापैकी कोणताही शेप दिला असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर तुम्हाला याचे शेप माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 2D आणि 3D यांच्यामध्ये क्लासिफाय करता येईल. मग याच्यामध्ये क्यूब दिलेला आहे, यालाच आपण घन असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, घन असं म्हणतो. जसं की या शेपमध्ये आपण कॅरम बोर्ड वगैरे खेळत असताना त्याच्यामध्ये डायस आपण खेळतो पहा, डायस असतो त्याच्यामध्ये आणि त्या डायस वरती डॉटचे नंबरिंग केलेले असतात 1 to 6 पर्यंत. मग तो जो डायस आहे त्या डायसचं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर त्याला काय असते तर त्याला ब्रीड्थ असते, त्याला हाईट असते आणि त्याला लेंथ सुद्धा असते. म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत तर 3D म्हणणार आहोत. नंतर तुम्ही मॅचिस बॉक्स पाहिलं, नंतर काय पाहिलं तुम्ही, मॅचिस बॉक्स पाहिलं किंवा तुम्ही वीट पाहिली, त्यालाच आपण ब्रीफ असं म्हणतो. मग ब्रीफ जर पाहिली आणि त्याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर ती आयताकृती असते पहा, आणि आयताकृती 2. आता याचा जर आपण शेप काढायचं झालं तरी काय असते, एक आयत असतो आणि या आयतामध्ये दुसरा आयत काढलेला असतो आणि याचे कॉर्नर फक्त जॉईन केलेले असतात. ठीक आहे, म्हणजे 2 आयत, यालाच आपण काय म्हणणार आहोत तर याला क्युबॉइड म्हणणार आहोत. याला काय असते तर ब्रीड्थ असते, लेंथ असते आणि हाईट असते. मग तीनही घटक ज्या वस्तूमध्ये असतील त्याला आपण 3D असं म्हणत असतो. मग क्युबॉइड आहे, कोन आहे, आपण खातो तो कोन, सगळ्यांना कोन आवडतच असेल. आता तुम्हाला कोन मधला कोणता फ्लेवर आवडतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवायचंय आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून माझा व्हिडिओ पाहताय हे देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवायचंय. ठीक आहे. नंतर पिरॅमिड आहे आणि सिलेंडर आहे. आता सिलेंडरच्या ऐवजी तुम्ही तुमचा डबा जरी घेतला, 2 तळे असेल, मे बी 3 तळे असेल, ठीक आहे. आता तो शेप सुद्धा कशामध्ये येत असतो तर आपल्या 3D शेप मध्ये येत असतो. तुमची पाण्याची बॉटल देखील 3D शेप मध्येच येत असते, कारण त्याला काय असते, हाईट असते, ब्रीड्थ असते आणि लेंथ असते. आता तुम्हाला दोन्ही घटकांमधला फरक दिलेला आहे, 2 डायमेन्शनल शेप्स आणि 3 डायमेन्शनल शेप. द कॉमन पॉइंट 2 साइड्स इज अ वर्टिक्स. म्हणजेच काय, वर्टिक्स मध्ये 2 बाजूंचा एक सामायिक शिरोबिंदू असतो. वर्टिक्स म्हणजे काय आपण म्हणतो तर या वर्टिक्सला आपण शिरोबिंदू म्हणत असतो. शिरोबिंदू म्हणजे काय असतो की एकच पॉइंट असतो आणि हा पॉइंट 2 लाईनला जोडत असतो, यालाच आपण वर्टिक्स असं म्हणत असतो. म्हणजे 2 बाजूंमधला सामायिक जो पॉइंट असतो याला आपण वर्टिक्स म्हणतो. ठीक आहे. मग 2 घटकांमधला, 2 लाईन मधला सामायिक पॉइंट कुठे आहे तर इथे आहे की नाही, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत 2D म्हणणार आहोत. अ लाईन सेगमेंट कनेक्टिंग 2 adjacent vertices of a 2 dimensional shape is a side of that shape. म्हणजेच काय,
आता यालाच आपण 2D लाच आपण काय म्हणत असतो तर द्विमितीय आकृती असं म्हणत असतो. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द्विमितीय आकाराला फक्त द्विमितीय आकाराच्या दोन लगतच्या शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या आकाराची बाजू असं म्हणतात. काय म्हणतात, बाजू असं म्हणतात. म्हणजे हा वर्टिक्स आहे आणि हा वर्टिक्स काय करतो, या दोन लाईनला जोडलेला आहे. मग या दोन लाईनला जोडलेला आहे तर या पूर्ण लाईनला आपण काय म्हणणार आहोत तर साइड म्हणणार आहोत. आणि या सुद्धा बाजूला आपण काय म्हणणार आहोत तर साइड म्हणणार आहोत. पुढे बघूयात आपण. अ 2-डायमेन्शनल शेप हॅज ओनली वन सरफेस. म्हणजे याचा सरफेस किती असतात तर याला फक्त एकच सरफेस असतो, याला एकच पृष्ठभाग असतो. या ठिकाणी हा कोणता शेप आहे, चला हा कोणता शेप आहे तर आपला सर्कल आहे. काय आहे आपला तर सर्कल आहे. नंतर हा कोणता आहे तर ट्रायंगल आहे, हा रेक्टँगल आहे आणि हा कोणता आहे तर स्क्वेअर आहे. या सगळ्या आकृतींचे शेप कसे आहेत तर 2D शेप आहेत, कारण यांना एकच सरफेस आहे. चला पुढे जाऊयात. 3-डायमेन्शनल शेप्स. अ कॉमन पॉइंट ऑफ 3 or more edges is a vertex. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की 3 किंवा 3 पेक्षा अधिक कडांच्या सामायिक बिंदूला आपण वर्टिक्स म्हणतो. 3D मध्ये. 2D मध्ये काय पाहिलं होतं की एक वर्टिक्स फक्त 2 साइडचा कॉमन पॉइंट असतो. जसं की इथे पाहिलं एकच पॉइंट मात्र कॉमन कुणामध्ये आहे तर 2 लाईन मध्ये आहे. इथं मात्र काय सांगितलेलं आहे, अ कॉमन पॉइंट ऑफ 3 or more edges is a vertex. म्हणजेच काय, इथला शिरोबिंदू जो असणार आहे तो शिरोबिंदू 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजूंचा सामायिक बिंदू असणार आहे, कॉमन पॉइंट असणार आहे. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर हा पहा, इथला जर आपण पॉइंट पकडला, हा पॉइंट समजा, आता हा पॉइंट आहे पहा, या पॉइंटची इथं एक लाईन गेलेली आहे, इथून इकडे एक लाईन गेलेली आहे आणि इकडे एक लाईन गेलेली आहे. म्हणजे हा कॉमन पॉइंट जो आहे तो 3 लाईनला जोडतोय. 3 लाईनचा हा कॉमन पॉइंट आहे, कॉमन वर्टिक्स पॉइंट आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत 3-डायमेन्शनल शेप असं म्हणणार आहोत. इथे फक्त 2च लाईनीचा कॉमन पॉइंट हा होता, मात्र इथं 3 किंवा 3 पेक्षा एजेसचा लाईनचा कॉमन पॉइंट हा वर्टिक्स असणार आहे. पुढचा पॉइंट आहे, इन 3-डायमेन्शनल शेप द कॉमन साइड ऑफ 2 सरफेस इज कॉल्ड ॲन एज. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की त्रिमितीय आकारात, याला आपण 3D ला काय म्हणतो तर त्रिमितीय आकार असं म्हणत असतो, आकृती असं म्हणत असतो. त्रिमितीय आकारात 2 पृष्ठभागांच्या सामायिक बाजूला कड म्हणतात. म्हणजे याला काय म्हणणार आहोत आपण तर याला कड असं म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत याला कड असं म्हणणार आहोत. पुढे जाऊयात. 3-डायमेन्शनल शेप इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ मेनी सरफेसेस. म्हणजेच काय, अनेक पृष्ठभागाच्या एकत्र येण्याने त्रिमितीय आकार तयार होतो. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर हा काय आहे, एक सरफेस आहे, इथे पण एक, इथे जर आपण पाहिलं तर पलीकडचा धरून हा पण एक सरफेस आहे आणि हा सुद्धा सरफेस आहे. म्हणजे एवढे सगळे काय आहेत याला सरफेस आहेत. मात्र आपण 2D मध्ये काय पाहिलं होतं, सरफेस फक्त एकच असणार आहे. मात्र 3D मध्ये आपण काय पाहिलं की अनेक सरफेस असतात. काय असतात, अनेक सरफेस असतात. मग याचे एक्झाम्पल काय काय दिलेले आहेत आपल्याला तर हा स्फेअर आहे, नंतर हा काय आहे तर क्युबॉइड आहे, हा क्युबॉइड आहे, हा स्फेअर आहे, हा कोण आहे तर कोन आहे, नंतर हा कोण आहे तर क्यूब आहे. ठीक आहे, याला काय काय असणार आहे तर हाईट असणार आहे, लेंथ असणार आहे आणि ब्रीथ असणार आहे. याला ब्रीथ म्हटलं तरी चालत असतं. ठीक आहे, चला आता आपण पाहूया, आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. आयडेंटिफाय द शेप्स ऑफ फॉलोइंग ऑब्जेक्ट्स अँड क्लासिफाय देम ॲज 2-डायमेन्शनल अँड 3-डायमेन्शनल शेप्स. म्हणजेच आपल्याला काय करायचंय की याच्यामधले 2D आणि 3D कोणकोणते आकार आहेत याच्यामध्ये आपल्याला क्लासिफाई करायचं आहे. पाहू आता कोणाकोणाला समजलेला घटक आहे हा. अगोदर आपण काय करूयात, आकृत्या व्यवस्थित पाहून घेऊयात. आता इथे जर आपण ड्रम पाहिला तर या ड्रमला काय आहे
तर ही काय आहे, या ड्रमची ही काय आहे, तर इथे लेंथ आलेली आहे. काय आहे ही, तर ही लेंथ आहे, सॉरी ही हाईट आहे. नंतर ही काय आहे, तर ब्रीड्थ आहे. आणि इथून इथपर्यंतची काय असणार आहे, इथून इथपर्यंतची काय असणार आहे, ही ब्रीड्थ असणार आहे. इथून इथपर्यंतची काय असणार आहे, तर ब्रीड्थ असणार आहे. नंतर ह्या काय असणार आहे, तर ही हाईट असणार आहे. व्हेरी गुड. आणि याला लेंथ सुद्धा असणार आहे. म्हणजेच इथं काय आलेलं आहे, तर लेंथ आलेली आहे, ब्रीड्थ आलेली आहे आणि अजून काय आलेलं आहे, तर हाईट देखील आलेली आहे. म्हणून हा काय असणार आहे, तर 3D शेप असणार आहे. ही इथपर्यंत जाडी आहे की नाही, जसं की आपण जर बॉटल घेतली तर त्याला जाडी असते, मग त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, ब्रीड्थ म्हणणार आहोत. नंतर याला काय म्हणणार आहोत आपण, तर हाईट म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, हाईट म्हणणार आहोत. आणि ही काय असणार आहे, तर लेंथ असणार आहे. ठीक आहे. आय होप की कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असेल. नंतर सरफेस ऑफ, आता इथे लगेच लिहून ठेवायचंय जेणेकरून तुम्हाला पुढे आता तक्ता दिलाय त्याच्यामध्ये लिहायचंय. मग हा काय असणार आहे, तर 3D शेप असणार आहे. पुढे जाऊयात, सरफेस ऑफ अ टेबल. आता हा टेबलचा फक्त सरफेस दिलेला आहे, म्हणजे आपल्याला टेबल नाही सांगितलेला, तर फक्त हा सरफेस आहे की नाही, हा पृष्ठभाग वरचा जो दिसतोय याचा फक्त आपल्याला 2D आहे की 3D असंच आपल्याला फक्त विचारलेलं आहे. मग सरफेस ऑफ अ टेबल याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त हे काय आहे, तर लेंथ आहे. ही काय आहे, लेंथ आहे. आणि ही काय असणार आहे, तर ब्रीड्थ असणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा शेप कुठला आहे, तर रेक्टँगल शेप आहे. काय आहे, रेक्टँगल. आणि रेक्टँगल शेप मध्ये आपल्याला माहिती आहे की समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात. म्हणजे ही जेवढी असणार आहे तेवढीच ही लेंथ असणार आहे. ही जेवढी असणार आहे, जेवढ्या मापाची असणार आहे, जेवढ्या मेजरमेंटची असणार आहे, त्याच्या समोरची बाजू देखील तेवढ्याच मापाची असते. मग याला फक्त लेंथ आणि ब्रीड्थ आलेला आहे, म्हणून हा काय असणार आहे, 2D असणार आहे. पुढे आपण रीड पाईप्स किंवा माउथ पीस असं याला म्हटलं जातं. आता तुम्ही लग्नामध्ये वगैरे पाहिलं असेल की ही पिपाणी वाजवत असतात. मे बी आपल्या इथे पालखी वगैरे आली तर पालखीतून किंवा जत्रेतून यात्रेतून आपण अशा लहान मुलांना पिपाणी वगैरे घेऊन देत असतो. मग ती वाजवत असताना त्याचं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचं ऑब्झर्वेशन करा. त्याला काय काय असते, तर त्याला हाईट असते, ही त्याची ब्रीड्थ असणार आहे. ही काय असणार आहे, ब्रीड्थ असणार आहे. ही त्याची ही त्याची लेंथ असणार आहे. आणि त्याला काय असते, तर ब्रीड्थ असते, हाईट असते आणि लेंथ देखील असते. म्हणून हा सुद्धा शेप काय असणार आहे, तर 3D शेप असणार आहे. पुढे पाहूयात कॅरम बोर्ड. आता उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये कॅरम खेळलं जातं. या कॅरमला जाडी असते का हो, नाही, या कॅरम बोर्डला जाडी नसते. या जर कॅरम बोर्ड मध्ये आपण पाहिलं तर याला फक्त काय आहे, तर ब्रीड्थ आहे आणि ही काय आहे, हाईट. मग दोनच फक्त याच्यामध्ये घटक आहेत, ब्रीड्थ आणि लेंथ. काय आहे, ब्रीड्थ आणि लेंथ आहे. मग ब्रीड्थ आणि लेंथ असलं की याला आपण काय म्हणतो, तर 2D म्हणत असतो. मग कॅरम बोर्ड काय असणार आहे, तर 2D शेप मध्ये येणार आहे. नंतर हार्मोनियम आहे. आता हार्मोनियम मध्ये जर आपण पाहिलं तर हार्मोनियमची ही काय झाली, तर लेंथ झाली. ही काय झाली, लेंथ. नंतर ही काय झाली त्याची, तर ब्रीड्थ झाली. काय झाली, ही ब्रीड्थ झाली. याला आपण ब्रीड्थ असं म्हणतो, याला आपण ब्रीड्थ असं म्हणत असतो. सॉरी, इथं ब्रीड्थ लिहिलंय. ही काय असणार आहे, तर ही हाईट असणार आहे. ही उंच दिसते की नाही, ही उंच, याला आपण हाईट म्हणतो आणि याला ब्रीड्थ म्हणतो. याला काय म्हणतो, ब्रीड्थ म्हणतो. आणि याला आपण काय म्हणत असतो, तर लेंथ म्हणत असतो. म्हणजे इथं L आलेला आहे, B आलेला आहे, H आलेला आहे. म्हणून हा शेप कोणता असणार आहे, तर 3D शेप असणार आहे. आता रोड दिलेला आहे आपल्याला. रोडला जाडी असते का, नाही, रोडला जाडी दिलेली नाही. आता इथे जर आपण पाहिलं तर हे इथून इथपर्यंत रोड तुम्ही पाहिला असेल, असा सरळ रोड दिलेला असतो पहा, असाच असतो की नाही रोड. मग ही काय असते त्याची, तर ब्रीड्थ असते आणि ही काय असते त्याची, तर लेंथ असते. मग L आणि B, फक्त L आलाय आणि B आलाय. L आणि B फक्त आला तर त्याला काय म्हणतो आपण, 2D म्हणत असतो. मग रोड काय असणार आहे, 2D असणार आहे. प्ले ग्राउंड. आता प्ले ग्राउंडचा जर तुम्ही सरफेस पाहिला तर ही काय असणार आहे, लेंथ असणार आहे आणि ही काय असणार आहे, ब्रीड्थ असणार आहे. फक्त याच्यामध्ये L आणि B आलेला आहे म्हणून ही काय असणार आहे, 2D शेप असणार आहे.
स्पिनिंग टॉप. आता स्पिनिंग टॉप बऱ्याच जणांना स्पिनिंग टॉप फिरवण्याचा यालाच आपण भोवरा असं म्हणत असतो. खेळण्याचा खूप नाद असतो. आता कोणाकोणाला भोवरा खेळायला आवडतो हे सगळ्यांनी कमेंटमध्ये ज्याला आवडतंय त्यांनी यस म्हणून पाठवायचं आहे. आता याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर याला सुद्धा आपण 3Dच म्हणणार आहोत. का बरं? कारण याला काय आहे तर याला ब्रीड्थ आहे, याला हाईट आहे आणि याला काय आहे तर लेंथ देखील आहे. याला काय आहे तर लेंथ देखील आहे, मग एल आहे, बी आहे आणि एच आहे. म्हणून याला आपण 3D शेप म्हणणार आहोत. चला, ज्यांना समजले त्यांनी फक्त कमेंट मध्ये यस म्हणून टाकायचे. आता इथे पाहूयात कोणाला किती समजले हे आता आपल्याला समजणार आहे. आता इथे आपल्याला फक्त क्लासिफाय करायचंय की 2D मध्ये कोण येणार आहे आणि 3D मध्ये कोण येणार आहे. आता जे मगाशी आपल्याला इन्स्ट्रुमेंट दिलेले त्याच्यापैकीच उत्तरं सांगायचे. सरफेस ऑफ टेबल हा 2D मध्ये येणारा शेप आहे. पुढे आणखीन कोण येणार आहे? व्हेरी गुड, कॅरम बोर्ड येणार आहे. कोण येणार आहे? कॅरम बोर्ड येणार आहे. नंतर आणखीन 2D मध्ये कोण येईल तो रोड येईल. रोडला फक्त काय आहे लेंथ आणि ब्रेड्थ आहे. नंतर कोण येईल तर प्ले ग्राउंड येईल. कोण येईल? प्ले ग्राउंड येणार आहे. मग 3D मध्ये जेवढे आपले इन्स्ट्रुमेंट राहिलेले आहेत ते सगळे कशामध्ये येणार आहेत? 3D मध्ये येणार आहे. जसं की ड्रम आहे. नंतर कोण आहे तर रीड पाईप आहे. रीड पाईप आहे. यालाच आपण माउथ पीस म्हणतो. यालाच काय म्हणतो? माउथ पीस असं म्हणतो आपण. नंतर हार्मोनियम येणार आहे. हार्मोनियम येणार आहे. नंतर काय येईल? स्पिनिंग टॉप. काय येणार आहे? स्पिनिंग टॉप येणार आहे. चला, आता तुम्हाला हे किती समजलंय हे ज्यांनी कमेंट मध्ये आन्सर दिला असेल त्यांचं अगदी अभिनंदन आहे. आणि ज्यांना आपला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक नक्की करायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचवायचा आहे, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण सेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला येतील. आणि जरी तुम्ही 4थीचे असाल, 5वीचे असाल, मे बी 6वीचे विद्यार्थी तुमच्या घरामध्ये आजूबाजूला कोणी असतील तर याच चॅनलवरती आपण स्कॉलरशिपचे व्हिडिओ देखील टाकत असतो. त्यांच्यापर्यंत देखील आपला हा चॅनल पाठवून ठेवायचा आहे जेणेकरून त्यांना स्कॉलरशिपला मदत होईल. चला, धन्यवाद.